नमस्कार मित्रांनो, मी अमर स्पर्धा मित्र चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो। मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मराठी व्याकरणामधला एक महत्त्वाचा टॉपिक ज्याचं नाव आहे शब्दशक्ती। मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शब्दशक्ती व त्याचे जे उपप्रकार आहेत याबाबत सविस्तर अशी माहिती घेणार आहोत। स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगाने या घटकावरती जवळपास 1 ते 2 प्रश्न विचारले जातात, त्यामुळे हा घटक महत्त्वाचा आहे। चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, सर्वप्रथम आपण पाहूया शब्दशक्ती म्हणजेच काय। बघा मित्रांनो, आपल्या मनामध्ये बऱ्याच वेळा भावना येतात। ओके, मग आपल्या मनातील ज्या भावना व्यक्त करण्यासाठी आपल्याला शब्दांची गरज लागते। बघा, आपल्या मनामध्ये बऱ्याच वेळेला अनेक अशा भावना येतात। मग या भावना उत्पन्न करण्यासाठी आपल्याला कुणाची गरज लागते? शब्दांची गरज लागते। मग या शब्दांच्या अंगी वेगवेगळे अर्थ व्यक्त करण्याची जी शक्ती असते ना, तिला शब्दशक्ती असं म्हटलं जातं। परीक्षेत जर व्याख्या विचारली तर व्याख्या काय असणार बघा, शब्दाच्या अंगी वेगवेगळे अर्थ व्यक्त करण्याची जी शब्दांची शक्ती असते तिला तुम्ही शब्दशक्ती असं म्हणू शकता। मग या शब्दशक्तीचे किती प्रकार पडतात बरं? तर शब्दशक्तीचे प्रकार पडतात 3। पहिला येतो बघा, इथे पाहू शकता तुम्ही, अभिधा व वाचार्थ। दुसरा आहे व्यंजना व व्यंगार्थ आणि तिसरा आहे लक्षणा व लक्षार्थ। आता जाऊया आपण पहिल्या प्रकाराकडे। पहिल्या प्रकाराचं नाव आहे मित्रांनो अभिधा व वाचार्थ। ओके, काय नाव आहे? अभिधा व वाचार्थ। आता याची व्याख्या काय होते बघा, एखादा शब्द उच्चारल्याबरोबर एक सरळ सामान्य व रूढ एकच अर्थ निघतो। एखादा शब्द तुम्ही जेव्हा उच्चारता आणि तो शब्द उच्चारल्यानंतर त्या शब्दाचा सरळ सामान्य व रूढ एकच अर्थ निघतो, म्हणजे जशाच्या तसा एकच अर्थ निघतो। म्हणजेच बघा, ती वस्तू असेल, शब्द उच्चारलेला बरं, ती वस्तू असेल, तो प्राणी असेल, तो घटक असेल, तो तुमच्या डोळ्यासमोर जशाला तसा येतो। ओके, मग हा शब्द व्यक्त करण्याच्या शब्दाच्या शक्तीस अभिधा किंवा वाचार्थ असं म्हटलं जातं। मग शब्द उच्चारल्यानंतर तो घटक, ती वस्तू, तो पदार्थ, तो प्राणी तुमच्या डोळ्यासमोर जशाला तसा येतो, त्या शक्तीला म्हणायचं अभिधा व वाचार्थ। आता मित्रांनो बघा, साप बघितलं तुम्ही, साप शब्द तुमच्या समोर उच्चारला तर लगेच तुमच्या डोळ्यासमोर काय प्रतिमा निर्माण येते? बाबा, साप कसा आहे तर एक सरपटणारा विषारी असणारा प्राणी आहे। ओके, दुसरं बघा, जर हत्ती विचार केला तर हत्ती काय लगेच डोळ्यासमोर काय प्रतिमा येते? बाबा, हत्ती कसा आहे तर अवाढव्य, खूप बलशाली आहे। हत्तीला भले मोठे असे 4 पाय आहेत, या हत्तीला एक सोंड आहे आणि असा हा अवाढव्य प्राणी जंगलामध्ये फिरतोय, अशी प्रतिमा तुमच्या डोळ्यासमोर निर्माण होते। मग या शब्दशक्तीला अभिधा व वाचार्थ म्हणायचं। परीक्षेत वाक्य विचारतात आणि वाक्य केल्यानंतर एक अधोरेखित शब्द असतो आणि मग तुम्हाला म्हणतील सांगा की यामध्ये शब्दशक्ती कुठली आहे। मित्रांनो, वाक्य आल्या आल्या त्या शब्दावरून किंवा त्या पूर्ण वाक्याच्या अर्थावरून तुम्हाला त्याचा अर्थ काय होतो किंवा त्या शब्दाची शक्ती काय म्हणते हे तुम्हाला सांगायचं आहे। त्यामुळे लगेच शब्द पाहता आणि शब्द पाहिल्यानंतर पूर्ण वाक्य सुद्धा वाचा आणि वाक्य वाचल्यानंतर मग डिसाईड करा की बाबा ही शब्दाची कुठली शक्ती आहे। आता वाक्य बघा, राम पाणी पितो, अधोरेखित शब्द आहे पाणी। पाणी म्हणलं की लगेच डोळ्यासमोर काय तर बाबा निळं असं एक शुद्ध प्रकारचं पाणी तुमच्या डोळ्यासमोर आहे आणि तो पाणी राम पितोय। मग सरळ सामान्य अर्थ निघालाय अभिधा व वाचार्थ। पुढे बघा, वाघ जंगलात राहतो। पिक्चर मध्ये बघू शकता, वाघ म्हणलं की लगेच तुमच्या डोळ्यासमोर वाघाची, हिंस्रक अशा प्राण्याची प्रतिमा तुमच्या डोळ्यासमोर निर्माण झाली। त्याच्या अंगावरती पिवळसर आणि काळ्या रंगाचे असे पट्टे पट्टे आहेत, लगेच तुमच्या डोळ्यासमोर प्रतिमा निर्माण होते। मग हे झालं अभिधा व वाचार्थाचं उदाहरण। पुढे बघा, मी एक पुस्तक वाचले, डोळ्यासमोर कशाची प्रतिमा झाली? पुस्तकाची प्रतिमा। मग ज्या शब्दामधून तो शब्द उच्चारल्यावर सरळ सामान्य व रूढ तोच अर्थ निघतो, तो पदार्थ, वस्तू, प्राणी, घटक जशाला तसा डोळ्यासमोर येतो, त्याला म्हणायचं अभिधा व वाचार्थ। ओके, चला पुढे बघा, दुसरी शक्ती आपल्याकडे व्यंजना व व्यंगार्थ। व्यंजना व व्यंगार्थ म्हणजेच काय तर मूळ अर्थाला बाधा न घालता दुसरा अर्थ व्यक्त करण्याची जी शब्दांची शक्ती असते तिला व्यंजना व व्यंगार्थ असं म्हणतात। वाक्य उच्चारले, वाक्य उच्चारल्यानंतर त्या उच्चारलेल्या वाक्याचा मूळ जो अर्थ आहे त्याला बाधा घालायची नाहीये। बघा, वाक्य जे त्या वाक्याच्या मूळ अर्थाला बाधा न घालता दुसरा अर्थ व्यक्त करण्याची शक्ती असते तिला व्यंजना व व्यंगार्थ असं म्हटलं जातं। मग बघा, याच्यामध्ये महत्वाचं काय तर व्यंग दाखवणं व नावं ठेवणं, तसेच द्विअर्थाने वापरणारे शब्द यामध्ये मोडतात।
व्यंग दाखवणं, तुम्ही बऱ्याच वेळा पेपरमध्ये बघितलं असेल व्यंगचित्र काढलंय म्हणजे विडंबन केलं त्या व्यक्तीचं, त्या व्यक्तीला नावं ठेवले, काहीतरी त्याचं कमी लेखलंय, त्याला डबल मिनिंग द्विअर्थाने त्याचा वापर करण्यात आलेला आहे, त्याला व्यंजना व व्यंगार्थ असं म्हणू शकता. बघा मग तिसरं महत्वाचं पॉइंट हा, काव्य अधिक प्रभावी होण्यासाठी ही शब्दशक्ती वापरतात. परीक्षेत प्रश्न काय विचारतील, अवा बाबा काव्य अधिक प्रभावी करण्यासाठी कोणत्या शब्दशक्तीचा वापर केला जातो? तर काव्य अधिक प्रभावी होण्यासाठी व्यंजना व व्यंगार्थ या शब्दशक्तीचा वापर केला जातो. आता बघा उदाहरण, समाजात वावरणारे असले साप ठेचून काढले पाहिजेत. आता मित्रांनो, सापाबद्दल म्हणले का उदाहरण? नाहीये. कुणाबद्दल म्हणले? नाव ठेवले. समजा समाजामध्ये असणारे जे राजकारणी लोक आहेत आपल्या पदाचा दुरुपयोग करतात, या राजकारण्यांबद्दल उद्गारलेलं हे वाक्य असू शकतं. बऱ्याच वेळा आपण लोकांच्या बोलण्यातून ऐकलं असेल हे, समाजात वावरणारे हे असले साप वेळीच ठेचून काढले पाहिजे. ओके, कळालं? दुसरं बघा, भुंकणारे कुत्रे चावत नसतात. दोन व्यक्तीचे भांडणं झालेत, इथं कुत्र्याबद्दल म्हणालेत का तुम्ही? नाही. दोन व्यक्तीचे भांडणं झाले आणि समोरच्या व्यक्तीला म्हणतायत बाबा भुंकणारे कुत्रे चावत नसतात, आहे की नाही? पुढे बघा, ती फुलासारखी आहे. फुल आहे का ती? तिला फुलं यायलेत का, पाकळ्या यायल्यात का, पाने यायल्यात का? नाही ना. फुलासारखी म्हणजेच काय? तर तिचं मन फुलासारखं आहे, कोमल आहे, मृदू आहे. मग मूळ अर्थाला बाधा न घालता जो दुसरा अर्थ व्यक्त करण्याची जी शब्दशक्ती आहे त्याला व्यंजना व व्यंगार्थ असं म्हणायचं. कसं लक्षात ठेवणार? नावं ठेवणं किंवा त्याला व्यंग दाखवणं. तिसरा बघा, लक्षणा व लक्षार्थ. आता हे काय म्हणतो बघा शब्दशक्ती, या शब्दशक्तीमध्ये मूळ अर्थाला बाधा येते व दुसराच अर्थ आपल्याला लक्षात घ्यावा लागतो. बघा, मूळ अर्थाला बाधा येते व दुसराच अर्थ आपल्याला लक्षात घ्यावा लागतो, अशा शब्दशक्तीस लक्षणा किंवा लक्षार्थ असं म्हटलं जातं. बघा, मूळ अर्थाला बाधा यायली आणि दुसराच काहीतरी अर्थ निघतोय त्याला म्हणायचं लक्षणा व लक्षार्थ. या शब्दशक्तीमध्ये मनात शंका येते व हे कसं शक्य? काही वाक्य आलं की लगेच तुमच्या मनामध्ये एक शंका येते आणि मग मनामध्ये एक विचार निर्माण होतो की बाबा हे कसं शक्य आहे, मग त्या शब्दशक्तीला म्हणायचं लक्षणा व लक्षार्थ. आता वाक्य बघा, पाहुणे ताटावर बसले. मला सांगा, पाहुणे येऊन ताटावर बसतील का? नाही. ताटावर बसले म्हणजे कुठं बसले? तर जेवायला बसले. मग असं वाक्य आलं तर त्याला म्हणायचं लक्षणा व लक्षार्थ. कसं शक्य आहे असा प्रश्न विचारा. पुढे बघा, गावातील लोक ज्वारी खातात. मला सांगा, गावातील लोक ज्वारी खायलेत शक्य आहे का? नाहीये. ज्वारी खातात म्हणजेच काय? तर ज्वारीचं पीठ खातात. झालं लक्षणा व लक्षार्थ. तिसरं वाक्य बघा, मला एसटी लागते. एसटी लागते म्हणजे एसटी म्हणजे बस येऊन तुम्हाला धडकायली का? नाही ना. एसटी लागते म्हणजे मळमळ होते किंवा आपण म्हणतो मला बाबा रेल्वेच्या प्रवासापेक्षा बसचा प्रवास सोयीस्कर वाटतो. मग याला लक्षणा व लक्षार्थ असं म्हणू शकता. ओके, आता थोडंसं याला आपण ट्रिकमध्ये घेऊया. बघा, अभिधा वाचार्थ काय म्हणतो? सरळ साधा अर्थ निघतो. व्यंजना वेगळा अर्थ काय म्हणतो? दुसऱ्याला नावं ठेवलं जातं. आणि लक्षणा व लक्षार्थ काय म्हणतो? हे कसं शक्य? आता बघा उदाहरण, मी एक साप पाहिला. सरळ सामान्य अर्थ निघाला. काय झालं? अभिधा व वाचार्थ. समाजातील असले साप ठेचून काढले पाहिजेत. सापाला धरले आणि ठेचले असं काय झालंय का? नाहीये. हे काय झालं? दुसऱ्याला नावं ठेवून किंवा त्याला व्यंग दाखवून शब्द उच्चारलेला आहे. मग हे झालं व्यंजना व व्यंगार्थ. तिसरं बघा, लक्षणा व लक्षार्थ. गावातील लोक ज्वारी खातात. शक्य आहे का? नाही. कसं शक्य? प्रश्न विचारा. ज्वारी खातात म्हणजे पीठ खातात. दुसरं बघा, अजयकडे जर्मन कुत्रा आहे. सरळ सामान्यपणे कुत्र्याची प्रतिमा डोळ्यासमोर आली. झालं अभिधा वाचार्थ. भुंकणारे कुत्रे चावत नसतात. कुत्रे भुकायलेत आणि त्या कुत्र्याला म्हणाले भुंकणारे कुत्रे चावत नसतात. असं शक्य आहे का? नाही. लोकांबद्दल तुम्ही बोलत आहात. ओके, नावं ठेवणं, व्यंजना व्यंगार्थ. गाव पाणी पिऊन गेलं. मला सांगा, गाव सगळं गाव इकडचं तिकडं गेलं आणि गाव पाणी पिलं आणि परत गेलं असं काय शक्य आहे का? नाही. गाव पाणी पिऊन गेलं म्हणजे गावातील लोक पाणी पिऊन गेले. हे झालं लक्षणा व लक्षार्थ. पुढे बघा, घरात खूप जळवा झाला. जळवा म्हणजे किडे, ठीक आहे नाही. पुढचं बघा, समाजातील जळवा नष्ट केल्या पाहिजेत. म्हणजे रक्त पिपासू जे लोक आहेत ना त्यांच्या प्रवृत्तीबद्दल हे वापरले, नावं ठेवले त्यांना, आहे की नाही. चला पुढे बघा, घर आनंदाने नाचलं. घर नाचायले का? नाही. घरातील लोक आनंदाने नाचलं. मग हे कसं शक्य? मग या तीन प्रकारचे प्रश्न. सरळ सामान्य अर्थ झाला तर अभिधा वाचार्थ. दुसऱ्याला नावं ठेवणारं वाक्य असेल व्यंजना व्यंगार्थ. हे कसं शक्य प्रश्न विचारला की लक्षणा व लक्षार्थ. ओके,
तर मित्रांनो, ही होती अत्यंत महत्त्वाची आजच्या व्हिडिओमधील माहिती. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मराठी ग्रामर या विषयाचे सर्व टॉपिक तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जातील. म्हणून मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.